धनंजय मुंडेंना माझगाव सत्र न्यायालयाचा झटका। करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचा निकाल कायम। धनंजय मुंडेंची आव्हान याचिका फेटाळली। सत्याचा विजय एका मंत्र्याला पराभवाची धूळ चारली। मात्र ज्या दिवशी धनंजय मुंडेंच्या आमदारकीचा राजीनामा घेईन तेव्हाच गप्प बसेन। करुणा मुंडेंचा इशारा। 11 तारखेला लग्नाचे फोटो समोर आणणार असल्याची ही माहिती। मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार होते। करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप। राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि तेजस ठक्कर यांचा दलाल असाही उल्लेख। करुणा मुंडेंकडून कोर्टात धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र सादर। मृत्यूनंतर मुलगा शिशु अंत्यसंस्कार करणार असा करुणा यांनी सादर केलेल्या धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रात उल्लेख। कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळू नये। माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याबद्दल माफी मागू। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सरकारची। चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी भांग पिऊन विधानं करू नये। शेतकऱ्यांचं कर्ज वाढवण्यामागे सरकारच कारणीभूत। कोकाटेंनी माफी मागावी। बच्चू कडू आक्रमक। महाराष्ट्रात मराठी सक्तीसाठी सुरू असलेलं मनसेचं आंदोलन तुर्तास मागे। उदय सामंतांनी भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश। रत्नागिरीतल्या मोठ्या कंपन्यांविषयी की टोलबाबत चर्चा। राज ठाकरे उदय सामंत भेटीवरून सदावर्तेंनी डिवसलं। तर राज ठाकरे राजकारणातील स्टँडअप कॉमेडियन असल्याचीही टीका। मनसेच्या आंदोलनाला मराठीचं आंदोलन म्हणालं नाही। मराठीसाठी आम्ही कधी कुणाच्या कानपाटीत मारली नाही। संजय राऊतांची टीका। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठा बंदोबस्त। 20 टीसीपी, 51 एसीपी आणि तब्बल 2500 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश। एसआरपीएफच्या 9 तुकड्याही अनेक ठिकाणी तैनात।